नमस्कार, एवी स्टोरी बुक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भगवान परशुरामची कथा बघणार आहोत. ते सप्तचिरंजीवमधले एक आहे. येथे असलेल्या परशुबद्दल सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे हजारो वर्ष सतत हवा आणि पाणी यांच्या संपर्कात राहूनही त्या परशुला अजूनही गंज चढलेला नाही आहे. त्या अवस्थेत अजूनही सुस्थितीत आहे. दुसरं आश्चर्य म्हणजे जमिनीत गाडला गेलेला परशु कितीही खोलवर आहे याची अजूनही निश्चिती नाही. पण हा परशु अंदाजे 17 फूट असावा असे अनुमान आहे. असं सांगितलं जातं की एकदा ह्या परिसरात राहणाऱ्या व लोहार काम करणाऱ्या समाजातील काही लोकांनी लोखंड मिळवण्याच्या हेतूने परशुला कापण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात ते अपयशी ठरले. उलट तसा प्रयत्न करणाऱ्यांचा एक करून मृत्यू होऊ लागला. ह्यामुळे भयभीत झालेल्या त्या जमातीने जसा तो परिसर सोडला तसा आजही त्या परिसराच्या 15 किमीच्या घेऱ्यात अजूनही लोहार जातीचे लोक राहत नाही. सन 1989 मध्ये पुरातत्व विभागाद्वारे केलेल्या खोदकामात सोने चांदीचे आभूषणासह अनेक मौल्यवान व पुरातन वस्तू आढळून आल्या. उदाहरणार्थ हिरे जडित मुकुट, चांदीचे अर्धगोलाकार शिक्के, कानात घालण्यात येणारी सोन्याची बाळी, तांब्याचा डब्बा ज्यात काळी तीळ आणि तांदूळ होते. ह्या सगळ्या गोष्टी आजही डमरू येथील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. सन 1944 साली अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे गादी पुरुष श्री गजानन महाराज हे आपल्या तख्तपोथावर बसलेले असताना सकाळी त्यांच्या समोर साक्षात भगवान परशुराम प्रकट झाले. श्री गजानन महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे साक्षात त्रिमित स्वरूपात परंतु वेगळाच मितीत अन्य कुणालाही न दिसता महाराजासमोर प्रकट झाले. शेजारीच पहुडलेल्या 4 अर्धग्लानीत असलेल्या गलित गात्र झालेल्या 4 श्वानाकडे निर्देश करून म्हणाले की सध्याच्या काळात 4ही वेदांची स्थिती अशी दीन झाली आहे. आपण याचा पुनरुद्धार करावा अशी आज्ञा देऊन पुन्हा अंतर्ध्यान पावले. महाराजांनी तीच गुरुदक्षिणा मानून श्रुतीचे पुनरुज्जीवन करण्याची प्रतिज्ञा घेऊन अक्कलकोट येथे वेदविद्या अनुसंधानाचे आणि अग्निहोत्र प्रसाराचे कार्य सुरू केले. नोव्हेंबर 2017 मध्ये आणि सलग दुसऱ्या वर्षी नोव्हेंबर 2018 मध्येही येथील मंदिरात एका रात्रीत अचानक काही पावले उमटल्याचे सकाळी मंदिर उघडल्यानंतर पुजाऱ्यांच्या लक्षात आले. यात काही पावलांचे ठसे प्राण्यांचे आणि काही ठसे मानवांच्या पावलांच्या ठशासारखे, परंतु नेहमीपेक्षा मोठ्या आकाराचे असल्याचे दिसून आले. हे भगवान परशुरामांच्या पावलांचे ठसे असावेत असे मानले जाते. भगवान परशुरामाचा उल्लेख हा कल्की पुराणातही आलेला आढळतो. त्यात आलेल्या वर्णनानुसार
जेव्हा कलियुगाच्या शेवटी शंभल नावाच्या ग्रामात कल्की अवतार होईल, तेव्हा भगवान कल्कींना शस्त्र आणि शास्त्र दीक्षा देण्याची जबाबदारी भगवान परशुरामांवर असेल. पुराणानुसार सध्या ते महेंद्रगिरी पर्वतावर ध्यानस्थ आहेत. यातही 2 प्रवाद आढळतात. एक, महेंद्रगिरी समुद्रसपाटीपासून सुमारे 5000 फूट उंचावर ओरिसा राज्यातील गजपती जिल्ह्यातील पराखेमुंडी या स्थानी आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. दुसरा महेंद्रगिरी आहे कोकणात. चिपळूणपासून 4 किमी अंतरावर मुंबई गोवा हायवेवर 1000 फूट उंचीचा डोंगर आहे. त्यालाही महेंद्रगिरी म्हणूनच ओळखले जाते आणि परशुराम सध्या तेथे तपस्या करीत आहेत असेही मानले जाते. अतिशय मोठा कालखंड असलेले भगवान परशुराम आजही साऱ्या समाजाला वंदनीय आणि प्रेरणादायी असेच आहेत. तुम्हाला सप्तचिरंजीवीपैकी आपल्या ह्या भगवान परशुराम चिरंजीवीची कथा आवडली असल्यास एवी स्टोरी बुक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.